बातमी ठाण्यातून ठाण्यामध्ये मेट्रोसाठी हजारो झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे। त्यामुळे पर्यावरण प्रेमी हे आक्रमक झालेत। बाधित झाडांचं पुनर्वसन करा अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे। ठाण्यामध्ये मेट्रो प्रकल्प, उन्नत महामार्ग, त्यानंतर आता मेट्रो रिंग रूट प्रकल्प हे येत आहेत। मेट्रो रिंग रूट प्रकल्पामध्ये ठाण्यातील विविध ठिकाणची झाडं बाधित होणार आहेत। ठाण्यातील येऊर जंगल परिसरालगत असलेल्या उपवन तलावाच्या परिसरात देखील मोठी जुनी झाडं ही बाधित होणार आहेत। याबाबत ठाणे पालिकेनं जी झाडं बाधित होणार आहेत त्यावरती नोटिसा चिपकवल्यात। या झाडांचं योग्य पुनर्वसन करावं अशी मागणी मात्र वृक्षप्रेमींनी केली आहे। वृक्षप्रेमी आक्रमक झाले। ठाण्यामध्ये इकॉलॉजिकली बायोडायव्हर्सिटीचा विचारच नाही केला जात आहे। आता तुम्ही बघू शकता जे काय ट्विन टनल बनला आहे त्यामध्ये जे काय एक्यू आहे 300च्या आसपास एक्यू आपला 15-20 पहिला होतं आणि आताही ते वाढत आहे। आणि टेम्परेचर बघायचं झालं तर 40+ टेम्परेचर हे रोजचं आहे। हे कंट्रोल करण्यासाठी पर्यावरण वाचला गेलाच पाहिजे। मला जे काय लोकल लीडर्स आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, जे पुढाकारी आहेत, त्यांना हे आव्हान असेल की तुम्ही आमच्यासाठी, सामान्य नागरिकांसाठी हे पर्यावरण वाचवण्याचा प्रयत्न करा। नाही अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्यासोबत जोडलेले आहेत। कुणाल, जुनी झाडं तुटली जाणार आहेत त्यामुळे पर्यावरण प्रेमी आक्रमक झालेले आहेत, मात्र या प्रकल्पाच्या आधी पालिकेनं या पर्यावरण प्रेमींना विश्वासात घेतलं नाही। जगदीश अगदी बरोबर आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी वृक्षतोड जी आहे ती वारंवार होताना पाहायला मिळते। अनेक ठेकेदारांकडून ही वृक्षतोड केली जाते। तर मेट्रो रिंग रोड प्रकल्प असेल, त्याचप्रमाणे मेट्रो 4चा प्रकल्प असेल आणि आता येऊ घातलेला उन्नत महामार्ग असेल, या सगळ्या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाणार आहे आणि यामुळे वृक्षप्रेमी जे आहेत ती चिंता व्यक्त करताना पाहायला मिळतात। कारण अनेक ठिकाणी वृक्षतोड झालेली आहे आणि आजचा जर तापमानाचा उच्चांक पाहिला तर 41 डिग्री सेल्सिअस अधिक तापमान जे आहे ते ठाण्यामध्ये होतं। आणि अशा प्रकारे जर वारंवार वृक्षतोड करत राहिलो तर कुठेतरी या वृक्षांमुळे किंवा वृक्ष नाहीसे झाल्यामुळे हे तापमानाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारची चिंता देखील वृक्षप्रेमींनी व्यक्त केलेली पाहायला मिळते। त्यामुळे येत्या काळामध्ये महापालिकेचे अधिकारी असतील किंवा MMRDA चे अधिकारी असतील, मेट्रोचे ठेकेदार असतील, या पुनर्वसनाचा म्हणजे जी झाडांची तोडण्यात येतील किंवा ज्या झाडांवरती कारवाई करण्यात येईल, जी झाडं हटवण्यात येतील, त्यांचं पुनर्वसन कशा प्रकारे करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुनर्वसन कुठे करणार या संदर्भात पालिकेने काही माहिती दिली आहे? अद्याप पालिकेने अशा प्रकारची देखील कुठल्याही प्रकारे माहिती दिलेली नाहीये। त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क साधूच, मात्र पालिकेचे अधिकारी नेमकं कोणत्या ठिकाणी पुनर्वसन करणार आहेत आणि पुनर्वसन जर झालं तर ती किती झाडं त्या ठिकाणी पुनर्वसन करून त्यांचं जतन होणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण मोठा गंभीर प्रश्न जो आहे तो तापमानाचा वाढताना पाहायला मिळतो। ठीक आहे कुणाल, तुम्ही असेच जोडलेले राहा।